हॅलो मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। आज फार महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की जर हा टॉपिक तुम्ही समजला तो ॲक्सिस पास कोण्या ठिकाणी होत आहे, ही पॅरलल ॲक्सिसचा थेरम लावायचा की परपेंडिक्युलर ॲक्सिसचा थेरम लावायचा आणि प्रत्येक बॉडीवर लावू शकतो का, या सगळ्याबद्दल आज मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे। तर चला, आज थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस हा बघणार आहे। पॅरलल ॲक्सिस थेरम हा तुम्हाला 4 मार्कासाठी बोर्डामध्ये येऊ शकतो। त्याच्यावर काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते पण मी तुमचे सॉल्व करून देणार आहे। ठीक आहे, सर्वात आधी पॅरलल ॲक्सिस थेरम काही कंडिशन्स आहेत। जर पॅरलल ॲक्सिस थेरम तुम्हाला यूज करायचा असेल तर काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन फार महत्त्वाच्या आहेत। चला बघूया काय काय कंडिशन्स आहेत। बघा वरी काय लिहिलं मी, इन ऑर्डर टू अप्लाय दिस थेरम ऑफ एनी ऑब्जेक्टवर लावू शकतो आपण। वी नीड टू ॲक्सिस पॅरलल पाहिजे टू इच अदर, एक दुसऱ्याला पॅरलल पाहिजे, विथ वन ऑफ देम पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑब्जेक्ट। असं सेंटेन्स लिहिलं जरी असेल तर मी पॉईंट वाईज तुम्हाला लिहून देतोय। बघा माझ्याकडे एक असला कसलाही शेप घेऊ शकता, असं काही गरज नाही की असाच घेतला पाहिजे, तुम्हाला जसा वाटेल तसा घ्या। तुम्हाला एक ॲक्सिस अशी पास करायची आणि या ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे, काढायचं आहे। काय म्हणतो ते नीट लक्ष द्या। मी काय म्हटलं, एक बॉडी घेतलेली आहे आणि एक ॲक्सिस पास केला, या ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पास मतलब मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे आणि बॉडी रोटेट होते, लक्षात राहू द्या। आता काय करायचं सर, हे पॅरलल ॲक्सिस म्हटलं का बरं, तर त्याचं कारण असं आहे, या बॉडीचा सेंटर ऑफ मास इथे असेल, अंदाज आहे। आता काही मी काही धरून लगे मोजत बसलो नाही आहे, ठीक आहे ना, आणि काय प्रॅक्टिकल करत नाही, थेरॉटिकली आहे। इथं सेंटर ऑफ मास आहे, या ॲक्सिसला बरोबर पॅरलल ॲक्सिस पास करायची। कुठून? सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी तुम्ही ज्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढत आहात आहे ना, काढत आहात कुठे, या त्याला पॅरलल ॲक्सिस काढायची, पण कशी? ती सेंटर ऑफ मास मधून पास झाली पाहिजे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती असते, कारण की याच्या आधी मी तुम्हाला खूप काही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटर मधून ॲक्सिस पास होत असताना सांगितलं। रिंग असेल तर mr स्क्वेअर, डिस्क असेल तर mr स्क्वेअर बाय 2, सॉलिड स्पियर असेल आठवत असेल 2/5 mr स्क्वेअर, हॉलो स्पियर या सेल म्हटलं मी जर असेल तर 2/3 mr स्क्वेअर, आठवतं का तुम्हाला? जर रॉड मधून सेंटर मधून जर पास होत, सेंटर ऑफ मास मधून ॲक्सिस पास होत असेल तर ml²/12 असे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मी तुम्हाला सांगितलेले आहेत। नीट लक्षात येतं? मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कोणाच्या काढायचा? या ॲक्सिसच्या। या ॲक्सिसला एक अशी ॲक्सिस पॅरलल काढायची आहे जी की सेंटर ऑफ मास मधून पास झाली पाहिजे आणि जिच्या साठी तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढतात त्याला पॅरलल असली पाहिजे। ही एक कंडिशन्स आहे। मला वाटते सगळ्यांना समजलं असेल। आता याच्या काही कंडिशन्स आहेत मित्रांनो, त्या कंडिशन मला लिहिण्याची इच्छा आहे आणि ह्या कंडिशन कोणकोणत्या आहेत बघा। पहिली कंडिशन्स आहे आपल्याकडे, है ना, टू ॲक्सिस जे आहेत मस्ट बी पॅरलल, दोन्ही ॲक्सिस पॅरललच असल्या पाहिजे। दोन ॲक्सिस, ही ॲक्सिस आणि ही ॲक्सिस, जिच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, त्याला सेंटरमधून पास होणारी एक ॲक्सिस काढा, त्याला पॅरलल असली पाहिजे, म्हणून टू ॲक्सिस मस्ट बी पॅरलल असल्याच पाहिजे। ठीक आहे, दुसरा पॉईंट जो आहे मित्रांनो तो कोणता बघा, बघा दोन ॲक्सिस पॅरलल असले पाहिजे। एक ॲक्सिस इथं लिहिलेलं बघा, वन ऑफ देम पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट। एक ॲक्सिस अशी असली पाहिजे की ती सेंटर ऑफ मास, या बॉडीचा सेंटर ऑफ मास जिथं, म्हणजे जिथं तुम्हाला सेंटर ऑफ मास माहिती असेल ना, समजा मी एक बॉल घेतला असं फिरवत आहे असे गोल 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 गोल, तर त्याचं सेंटर ऑफ मास जिथं असेल तिथंच तो गोल फिरणार, दुसरीकडे घेऊन फिरवा बघा फिरणार नाही तो गोल, लक्षात येतं ना। दुसरा जो पॉइंट आहे तुमच्यासाठी, वन ॲक्सिस शुड बी, बघा वन ॲक्सिस शुड, वन ॲक्सिस should be, ठीक है, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास, है ना, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास असं लिहितो, सेंटर ऑफ मास है, ठीक है। वन ॲक्सिस शुड बी पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट लिहायचं असेल तर लिहा, ऑफ द ऑब्जेक्ट लिहिलेलं आहे तिथं डायरेक्ट, है ना। हे पॉईंट आहे तुमचे, हे पॉईंट तुम्हाला लक्षात असले पाहिजे, रिक्वायरमेंट आहे। आणि देन थर्ड वन इज
हे जे काही अंतर आहे हे अंतर मोजताना परपेंडिक्युलरच अंतर मोजायचं, असं नाही मोजायचं सर असं अंतर मोजू का, असं मोजू का, नाही, दुसरे अंतर चालणार नाही. या दोन ॲक्सिसचं जे काही पॅरलल अंतर आहे हे परपेंडिक्युलरच असलं पाहिजे. एच जे आहे आपल्याकडे, एच आपण याच्यात वापरणार आहे. इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल कदाचित, म्हणून मी इथं लिहू शकतो एच, है ना, एच हे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस, है ना, शुड बी परपेंडिक्युलर. ते परपेंडिक्युलर झालं. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस आहे, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, है ना, ते माहीत आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणू का, म्हणजे इथं जास्त लिहायचं काम नाही. बघा परपेंडिक्युलर, बघा परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस, दोन पॅरलल ॲक्सिसचं जे अंतर आहे हे परपेंडिक्युलरच घ्यायचं, दुसरं अंतर घ्यायचं नाही. आय विल रिपीट, ज्यांना नसेल समजलं, ह्या दोन जे काही पॅरलल ॲक्सिस असल्या पाहिजे, पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचं. दोन पॅरलल ॲक्सिस, एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासपासूनच पास झाला पाहिजे, कंपल्सरी आहे. आणि जेव्हा एच हे अंतर घेणार आहात, हे अंतर तुमचं हे पॅरलल मधलं दोन ॲक्सिसमधलं अंतर हे परपेंडिक्युलरच अंतर घ्यायचं, असं असं स्ट्रेट घ्यायचं. एवढं लक्षात जर ठेवलं तर निश्चित हा तुमचा क्वेश्चन थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस येऊन जाईल. याचा जो काही थेरम आहे याच्यात इक्वेशन भेटणार आहे IO इज इक्वल टू IC प्लस MH². याच्यावर आपण बोलणार आहात. IO म्हणजे ज्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, इक्वल टू सेंटर ऑफ मासपासून पास होणारा ॲक्सिस अँड तुमचं सम आहे या बॉडीचं जे काही मास असेल, आणि एच इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. या स्टेटमेंटला ज्याला वाचता आलं, ज्याला रीड करता आलं, त्यांना हे स्टेटमेंट पाठ करण्याची गरज पडणार नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. बघू आहे का नाही आहे ना. चला बघूया थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. बघा तुमच्याकडे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस दिलेला आहे, तोच ॲक्सिसचा थेरम इथं वाचून दाखवणार आहे. आणि कसं लिहायचं काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. इथं ही तुमच्याकडे डायग्राम आहे. ही डायग्राम मी पुन्हा एकदा वाटलंच तर ड्रॉ करतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी डायग्राम ड्रॉ करायची होती ते. हे बघा असल्या प्रकारची डायग्राम ड्रॉ केली. एक ॲक्सिस हिच्या अबाउट मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे, लक्षात राहू द्या ओ. आणि एक सेंटर ऑफ मासपासून ॲक्सिस पास करतोय. ठीक आहे, माझी थोडी इतकी चांगली डायग्राम येईल नाही माहिती नाही आहे, पण छानपैकी काढण्याचा प्रयत्न करतो. सेंटरपासून ॲक्सिस पास झाला. हिच्यात काय आहे, ही बॉडी आहे आणि हिच्यात खूप छोटे 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 अशा प्रकारचे पार्टिकल्स आहेत. आता प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची गरज नसते, एकचा काढणार आपण आणि इंटिग्रेशनमध्ये ठेवून देणार, म्हणजे त्या सगळ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा सम होईल, याचा अर्थ असा आहे. बरं, आता या दोन ॲक्सिस मधला असणारं अंतर तुम्हाला माहिती आहे, याचे आपल्याकडे आपल्याला P या ठिकाणी एक छोटासा मास आहे, त्याला आपण DM म्हणू. ह्या छोटासा मासचं DM जो काय आहे या ॲक्सिस, बघा इथे तुमचं जे काही ठीक आहे अंतर आहे, आणि ही OC, बघा या डायग्राम सारखी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो मी, जेणेकरून बघा OCND है ना, इथे आहे N आणि हा D म्हणून या पॉईंटला. ठीक आहे, आणि हा परपेंडिक्युलर टाकू आपण असं D, लक्षात येतं. आता हे पण अंतर बघा, आपल्याला या छोट्या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा अबाउट धिस ॲक्सिस, कोणता IO. बघा म्हणून हे अंतर मोजावं लागतं. मला वाटतं हे डायग्राम सुंदर काढण्याचा प्रयत्न केला मी. हे बघा सेम टू सेम, बघा IO IC, इथं MOP आणि इथं M असं करू शकता, OP, इथं AB है ना, ACB ह्या ॲक्सिस आहेत. नीट लक्ष द्या, इथं परपेंडिक्युलर तुम्हाला दिसत असेल कदाचित, हे परपेंडिक्युलर आहे म्हणून, कारण की आपण काढतानाच परपेंडिक्युलर काढला. काहीतरी मॅथमॅटिक्स आपल्याला रूल लागू करायचे. आता आपल्याकडे एक जो लॉ आहे, थेरम आहे सॉरी, IO इज इक्वल टू, याला प्रूव्ह करायचा IC प्लस MH². याला वाचता आलं पाहिजे, ज्याला वाचता येतं त्यांना काहीच वाटणार नाही, फार सोपी गोष्ट आहे है ना. MH² आहे बघा, IO इज इक्वल टू IC प्लस MH². राईट, IO इज इक्वल टू IC प्लस MH². दिसतं सगळ्यांना. बस आता हे प्रूव्ह करायचं आपल्याला, तर याचं स्टेटमेंट कसं वाचावं सर, तर चला बघूया. हे स्टेटमेंट इथं लिहून घेतलं बघा, IO इज इक्वल टू IC प्लस MH². चला वाचा बरं.
IO सगळ्यांना माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया IO दिसतं ऑब्जेक्ट अबाउट द ॲक्सिस, मतलब या IOच्या या ॲक्सिसच्या अबाउट मला मोमेंट ऑफ इनर्शिया या बॉडीचा काढायचा आहे. रोटेट करते, हे ॲक्सिस आहे असं धरला मी भाऊ, असा खिळा किंवा एखादी काडी घातली आणि त्याला रोटेट करतो असं गोल गोल गोल. कळालं का? हिच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया या बॉडीचा काढायचा आहे. याचा अर्थ आहे, पुन्हा एकदा सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस. कोणता ॲक्सिस आहे? IO. सम दिसतं बेटा, सम दिसतं इथं. सम आय काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी है ना, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. या IC जे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. अँड प्रोडक्ट इथं बघा प्रोडक्ट इथं दोघांचा कोणाचा? मास ऑफ बॉडीचा आहे आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. बघा पुन्हा सांगतो, IO इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस. इक्वल टूला इज डिफाईन ॲज. सम दिसतंय, दोघांमध्ये सम आहे. सम प्रोडक्ट ऑफ सम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट अ passing through the center of mass and product of mass and square of the distance between two parallel axes. ह्या असं स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे. मी कशावरून लिहितो आता? कदाचित हे सेंटेन्स आणि मी बोलत असताना थोडंसं मॅच होत नसेल कुठे कुठे, है ना. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस हे कुठे कुठे थोडंसं मॅच होत नसेल, पण मी माझ्या मनाने सेंटेन्स सांगितलं. का तुम्हाला मनाने तयार करता येईल का? एकदा दोनदा लिहून बघा, नक्की बघा. दोनदा तीनदा वाचल्यावर मनाने लिहिता आलं पाहिजे. बरं, आता फेकॉलॉजी. सर काय आम्हाला फेकायचं शिकवतात का? फिजिक्स शिकवता का नाही? हा शिकवतोय, फिजिक्सच आहे. बघा हिच्यात दिसतं काय, बस ते लिहायचंय आणि मी इथं कसं लिहायचं ते शिकवतोय. बघा, शो अन ऑब्जेक्ट ऑफ मास M आहे. ॲक्सिस दिसतो बघा, MOP दिसतो ॲक्सिस. पासिंग थ्रू द कुठून होतोय? O पॉईंट पासून होते. दिसते का नाही बाबा? याच्यात काही सांगायची गरज आहे का? है ना. द ऑब्जेक्ट ऑफ मास M, द MOP ॲक्सिस पासिंग थ्रू द O पॉईंट. लिहिलं की नाही? मनाने लिहायचं. नेक्स्ट ॲक्सिस, दुसरा ॲक्सिस दिसतं. हा सर कुठे ॲक्सिस? सर हा बघा ACB दिसतं. पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. हे सेंटर ऑफ मास आहे आपलं. सेंटर ऑफ मास है ना, C पासून पास झालेला आहे. आणि पॅरलल टू द MOP या ॲक्सिस MOP ला ACB ॲक्सिस हा पॅरलल आहे, हे दाखवायचं. आणि डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस इज H. म्हणा ना, फेका, तुम्हाला जसं फेकता येईल तसं फेका. झालं. कन्सिडर द मास एलिमेंट DM. मला एक छोटासा मास घ्यावा लागेल आता इथे, जसं की मी इथं घेतलंय, छोटासा मास घेतलाय या D ठिकाणी आणि याचा अभ्यास करायचा आहे. DM लोकेटेड द पॉइंट D दिसतं. परपेंडिक्युलर ऑन OC. O आणि हा C है ना, हा दिसत आहे आपल्याला, है ना. फ्रॉम द पॉइंट D हे मी थोडंसं वाढवलं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट ACB. आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया मी काय लिहिलं इथं बघा, नीट लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट अन ACB. आता इथे IC हा म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास पासून पास होतोय आणि याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाने काढतोय. तर फॉर्म्युला काय बरं मोमेंट ऑफ इनर्शियाचा? मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. चला मग मला मास कसं लिहावं लागेल बरं? छोटा मास आहे म्हणून DM लिहिलं. अंतराचा R कोण आहे? अंतर आहे. कुठून अंतर आहे? C पासून. तर या छोटासा मास ऑफ ये मास आहे पार्टिकलचा तिथवर, म्हणून CD स्क्वेअर. बघा CD हे अंतर दिसतं, CD स्क्वेअर. कळतं का? हे हा पॉईंट कळालं. तसंच IO साठी बिन लिहू शकतो मी. इथून तर या मास ऑफ पार्टिकलचा मला अभ्यास करायचा. अंतराचा स्क्वेअर मल्टिप्लाय मास. मास काय आहे? DM. अंतर काय? DO. बघा DO दिसतं, समजतं, सगळ्यांना कळाला असेल. काय लिहायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट एन ॲक्सिस ACB. कळालं ना? ACB. मला कुठून बरं? मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. फक्त सेंटर ऑफ मास पासून पास होणारे ॲक्सिस म्हणून IC लिहिलं मी इथे. म्हणून मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. बघा मास DM आहे, डिस्टन्स आहे CD स्क्वेअर. दिसते. पुन्हा आता काय करायचं? MOP ॲक्सिस आहे, इथून अंतर किती आहे? OD स्क्वेअर इंटू DM. दिसतंय. आता इथं आपण पायथागोरसचा थेरम इस्तेमाल करणार आहे, है ना. फ्रॉम द ट्रायंगल ऑफ असं म्हणू शकता. फ्रॉम द ट्रायंगल. बघा एक ट्रायंगल दिसत असेल तुम्हाला, OND दिसतं. OND दिसायला ट्रायंगल दिसतो बेटा. आता पायथागोरसचा थेरम इस्तेमाल करतो मी. तो इथे दिसतोय मला OD स्क्वेअर. ओके, OD स्क्वेअर. इथे ON स्क्वेअर. बघा ON स्क्वेअर प्लस ND चा स्क्वेअर. ठीक आहे. ओके,
चला मग मी एक काम करतोय आता, आधी OD स्क्वेअर राहू देतो असेच. ON ला कसं लिहिता येईल बरं बघा. इथे ON कसा OC आणि CN असं लिहू शकतो. OC CN चा स्क्वेअर हा ND स्क्वेअर ॲज इट इज. बरं मग याला सॉल्व करावं लागेल सर. हां OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CN, इथं CN चा स्क्वेअर हे माहिती आहे ना, A प्लस B चा स्क्वेअर, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB असं लिहिलं मी इथे, आणि इथे ND चा स्क्वेअर लिहिला आहे. लक्षात येतं. पण सगळ्यांना एक माहिती असेल, देअरफॉर एक छोटा ट्रायंगल दिसत असेल फ्रॉम द ट्रायंगल. बघा तिथे ट्रायंगल कोणता दिसतोय, CND. देअरफॉर CND बघा, ट्रायंगल ऑफ CND. तर काय दिसेल तुम्हाला, CD चा स्क्वेअर बघा, नीट लक्ष द्या आता, CN स्क्वेअर आणि हा ND चा स्क्वेअर. काही समजतं भावा, कळतं सगळ्यांना? ओके, लक्षात तर येते, दिसतंय सगळ्यांना, काही टेन्शन तर नसावं. ओके, सगळ्यांना कळत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि समोर जातोय. चला मला एक सांगा, या ठिकाणी याची व्हॅल्यू आहे CN स्क्वेअर ND स्क्वेअरची CD स्क्वेअर दिसते, हे ठेवू शकतो मी. चला समोरचं इक्वेशन नीट लक्ष द्या. OD स्क्वेअर बघा इथे इज इक्वल टू असं ठेवू शकतो सर, OC स्क्वेअर 2OC इंटू CN आणि हा CD चा स्क्वेअर. आता मी काय करणार आहे, मल्टिप्लाय DM करणार आहे, इंटिग्रेशन बोथ साईड करणार आहे. म्हणून इथे लिहिताना बघा OD स्क्वेअर बघा, इंटिग्रेशन केलं आणि DM ने मल्टिप्लाय. चला आता याचं बघा, इंटिग्रेशन OC स्क्वेअर इंटू DM, इथे इंटिग्रेशन 2OC हा CN आणि हा DM आहे, प्लस इंटिग्रेशन CD स्क्वेअर इंटू DM. ठीक आहे. काय तुम्हाला काही माहिती आहे, OD स्क्वेअर इंटू DM बघा, OD स्क्वेअर IO व्हॅल्यू याची, OC स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे सर, OC काय आहे बघा, याची इथं दिसत असेल तुम्हाला. इथं मी काही व्हॅल्यूज लिहून देतो बघा, थोडंसं ह्या व्हॅल्यूज इथलं जे काय मी मिटवणार आहे, आणि इथं तुम्हाला थोडक्यात ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यू लिहून देतो इथे, जेणेकरून तुम्हाला मदत होईल याची. पहिली व्हॅल्यू बघा, OCची जी व्हॅल्यू मित्रांनो, OCला H म्हटलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे OC H आहे. पण इंटिग्रेशन्स ऑफ एक DM टर्म येणार आहे, त्याचा मास है ना M भेटल, आणि इथं CN इंटू DM तो 0 भेटणार आहे. का बरं, सेंटर ऑफ मासला किती मास असतं, 0 असतं. हा सेंटर ऑफ माससाठी इंटिग्रेशन आहे, CN हा सेंटर ऑफ माससाठी आहे. तर मी एक्सटेंड केलेलं आहे, रचना म्हणतात त्याला, रचना करा, कन्स्ट्रक्शन करा असं ऐकलं असेल. OD स्क्वेअर इंटू DM बघा, इथं IO वाटलंच तर पुन्हा लिहून देतो बघा, इंटिग्रेशन्स ऑफ OD स्क्वेअर इंटू DM ला मी त्याला IO म्हणू शकतो, आणि त्यानंतर इथं इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर इंटू DM याला IC म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. चला OD स्क्वेअर इंटू DM IO आहे, OC स्क्वेअर OC ची व्हॅल्यू H स्क्वेअर आहे, इथं DM लिहू शकतो मी. इथं 2H कळालं का मित्रांनो बघा, OC म्हणजे काय, H आहे, हा DM इंटिग्रेशन, 2OC मतलब 2OC मतलब हे आहे, H आहे, इथे CN इंटू DM आणि याला IC म्हणता येईल. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल, IO इज इक्वल टू हा MH स्क्वेअर. का बरं, इंटिग्रेशन ऑफ DM ला तुम्ही M म्हटलेला आहे, इथे या ठिकाणी हा 0 होईल, 2H याला 0, कारण की सेंटर ऑफ मासला मास 0 असतं, आणि इथे IC. मला याला रिअरेंज जर केलं तर निश्चित तुम्हाला तुमचं उत्तर भेटणार आहे. बघा IO रिअरेंज करतोय, हा IC इथे लिहितो बघा, हा तर 0 आहे, सगळ्यांना माहिती झालं. राहिलं काय, MH स्क्वेअर. हे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. समजलं नसेल पुन्हा एकदा सॉल्व करून देतोय. इथं थेरॉटिकली गोष्टी आहेत म्हणून लिहून दिलेल्या आहेत. इथं थेरॉटिकली तुमच्या लक्षात आलं असेल आता काय काय करायचं ते. ठीक आहे, ठीक आहे. आता हेच क्वेश्चन्स पुन्हा सॉल्व करून देतोय, नीट लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला काय काय केलं काय काय नाही हे माहिती असलं पाहिजे, बाकी काय नाही. ठीक आहे, इथे तुम्हाला
हे सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. आता फक्त मी इथं थिअरी न लेता या ठिकाणी मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढून दाखवायचं आहे. ठीक आहे, चला आता पहिल्यांदा तुमच्या इथं लिहिलं बघा, काय लिहिलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट द ॲक्सिस, है ना, असं लिहायचं बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, है ना, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ऑब्जेक्ट. बघा इथं लिहिलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट द ॲक्सिस, है ना, अबाउट द ॲक्सिस ACB. दिसतं ACB दिसलं तुम्हाला? ही ॲक्सिस ACB, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा तो ICA. का बरं? सेंटर ऑफ मास पासून पास होणाऱ्या ॲक्सिसला आपण IC मोमेंट ऑफ इनर्शिया ICA. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला मी इथे तुम्हाला लिहून दिला, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. आता इथे डिस्टन्स काय बरं? हे बघा CD दिसतं, हे CD दिसतं, हे CD. म्हणून इंटिग्रेशन का बरं? कारण की हे एकच मास आहे का? असं नाही, खूप सारे मासेस इथे 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 असे जर खूप मासेस खाली ते डायग्राम कॉम्प्लिकेटेड बनेल, कळणार नाही आपल्याला. म्हणून मला करायचं काम पडलंय आणि म्हणून इथे मी लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. मास DM आहे, मास काय आहे? DM आहे. चला पुन्हा नेक्स्ट बघा. आता पुन्हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट होतं, है ना, ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट द ॲक्सिस. आता ॲक्सिस बदलणार आहे मी, आता ही ॲक्सिस घेणार आहे MOP. बघा MOP, तिच्यासाठी आपल्याकडे आहे IO मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशन डिस्टन्सचा स्क्वेअर. कुठून बरं? या छोट्याशा मासपासून. तर हे OD स्क्वेअर आहे डिस्टन्स आणि मास आहे DM. मला वाटतं सगळ्यांना कळालं असेल. आता मला इथला एक ट्रायंगल घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? ट्रायंगल. फ्रॉम द ट्रायंगल ऑफ, बघा इथे ट्रायंगल दिसेल तुम्हाला. काय नाव दिलेलं आहे? OD नाही ON. हे N आहे आपल्या बुकमध्ये म्हणून Nच लिहिणार मी. ठीक आहे, आणि हे D आहे. ठीक आहे, OND. चला पायथागोरस थेरम लागू होऊ शकतो. का बरं? 90चा अँगल आहे म्हणून. चला हायपोटेनियस कोण? हे 90 कोणासमोरील बाजू. याला हायपोटेनियस, याला बेस, याला हाईट म्हणतात, माहिती असेल कदाचित. तर बघा इथे OD स्क्वेअर दिसतं इक्वल टू इथे ON स्क्वेअर प्लस NDचा स्क्वेअर आहे. चला OD स्क्वेअर आहे. हां, इथे ON जे आहे याचे अर्थ असा असतो OC आणि दुसरी साईड आहे CN. यांचा स्क्वेअर आहे आणि हा NDचा स्क्वेअर आहे. चला सॉल्व करू आपण. OD स्क्वेअर नीट लक्ष द्या. ह्या A + B इतकं साधा फॉर्म्युला आहे, कदाचित तुम्हाला माहीत असेलच ना. ह्या सर माहिती आहे, बंगल्यावर भेटू. A स्क्वेअर प्लस 2AB प्लस Bचा स्क्वेअर, है ना, फर्स्ट टर्म स्क्वेअर. चला बघू इथं OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CN. इथे CNचा स्क्वेअर प्लस NDचा स्क्वेअर. पण एक छोटा ट्रायंगल दिसतोय मित्रांनो. हा बघा, हा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. हे कन्स्ट्रक्शन करून काढलेला. हां, त्या ट्रायंगलचं नाव काय बरं? या ट्रायंगलचं नाव आहे आपल्याकडे फ्रॉम द ट्रायंगल असं लिहू शकतो मी. बघा तिथं काय? CND. चला हा CND मध्ये काय आहे आपल्याकडे? CN स्क्वेअर. बघा CN स्क्वेअर आणि हा ND स्क्वेअर, या दोघांचा मिळून आपल्याकडे व्हॅल्यू भेटते CD स्क्वेअर. दिसतंय सगळ्यांना? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सर याची व्हॅल्यू CD स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे ॲज इट इज लिहा. बघा वरचा स्टेप बघा, नीट स्टेप बघा. हे बघा OD स्क्वेअर ॲज इट इज लिहितोय. OC स्क्वेअर ॲज इट इज आहे 2OC इंटू CN आणि हा या दोघांच्या जागी लिहायचे मला CD स्क्वेअर. आता दोघांनाचं इंटिग्रेशन लेफ्ट अँड राईट साईडचं करायचं आणि DMने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्या व्हॅल्यूज भेटून जातील. बघा इंटिग्रेशन OD स्क्वेअर. इंटिग्रेशन का बरं केलं? कारण की हे एकच मास आहे का? असं नाही, खूप सारे असे छोटे मासेस असतील इथे. आता प्रत्येकाचं एवढं मोठे जर आपण असं काढत बसलो सम केली तर खूप कॉम्प्लिकेटेड होईल, डायग्राम कळणार नाही आपल्याला, है ना. म्हणून इंटिग्रेशन करतात. माहिती असेल तुम्हाला, सम करायची असेल तर याचा पण इंटिग्रेशन करा सर. OC स्क्वेअर इंटू DM करा. ओके,
इथे पण सर इंटिग्रेशन करा 2OC इंटू CN इंटू DM करा सर. इथे पण तसंच करा सर CD² इंटू DM करा. मला वाटतं ज्यांच्या व्हॅल्यू माहिती आहेत आता व्हॅल्यू टाकणं चालू करून देऊ आणि विषय मोकळा करून देऊ. तुम्हाला सगळ्यांना एक लक्षातच असेल म्हणा. तर हा जो OC दिसतो का सर हा H आहे. कुठे दिसतंय डायग्राममध्ये बघा OCचे अर्थ. दुसरा एक आहे सर ODचा अर्थ माहिती आहे OC. अच्छा इंटिग्रेशन ऑफ एक DM आहे त्याचं इंटिग्रेशन M होतं कॅपिटल M स्मॉल m आहे. आणि तसंच इंटिग्रेशन ऑफ CN इंटू DM याचं इंटिग्रेशन 0 आहे. का बरं? सेंटर ऑफ मासला जो मास असते ते 0 असतं 0 असते आणि म्हणून त्याचं इंटिग्रेशन 0 असतं. सेंटर ऑफ मासचा कॉन्सेप्टवरून कॉन्सेप्ट आणला. ठीक आहे. तर जास्त काही ताण घ्यायचा नाही. ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि खटकन मारा बरं इकडे शिक्का. बघा आता OD² इंटू DM दिसते का तुम्हाला कुठे इथं OD² इंटू DM याचा अर्थ काय सर IO आहे. बघा दिसतं ना भाऊ. ओके सर. नंतर OCचा अर्थ काय सर H² आहे इंटिग्रेशन DM राहू द्या सर प्लस बघा हा 2H दिसतो का 2H का बरं 2OC. OCचा अर्थ काय आहे H आहे आणि राहिलं का इंटिग्रेशनमध्ये CN इंटू DM आणि या ठिकाणी CD² इंटू DMचं तर IC आहे माहिती आपल्याला. ठीक आहे. चला पण हा 0 होईल का होईल कळालं असेल. याचं पण माहिती तुम्हाला IO इज इक्वल टू H². हा M आहे इथे 2H मल्टिप्लाय 0 आहे कारण की सेंटर ऑफ मासचा कॉन्सेप्ट आहे IC. मला वाटते रिअरेंज करून लिहिलं तर बरं राहील. बघा IC आधी लिहू चालेल ना काय प्रॉब्लेम नाही ना. प्लसमध्ये काही फरक पडत नसतो. 2 अधिक 3 केलं काय आणि 3 अधिक 2 केलं का उत्तर एकच भेटते IC. हे बघा M आणि हा H. तर इथं IO इज इक्वल टू हा कॉन्सेप्ट तुम्ही लागू करू शकता. ओके झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस. O पासून पास झालेला सेंटर ऑफ मास म्हणजे सॉरी एक ॲक्सिस पास केला एका बॉडीचा त्याला रोटेट करत होतो तर त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IO इज इक्वल टू IC प्लस MS². खूप डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कॉन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी आपण लागू करू शकतो ते मी तुम्हाला उदाहरणासहित दाखवणार आहे. ठीक आहे. उदाहरणासहित दाखवतो. एकदा हे सॉल्व्ह होता म्हणजे समोर जायला सिम्पल आहे. आता थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस बघायचा. आता मी काही पॉईंट सांगणार आहे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया कधी लागू करतो. एक तर व्हेरी थिन ऑब्जेक्ट पाहिजे. थिन म्हणजे कसा एकदम पेपरसारखा. माझ्याकडे एखादा पेपर आहे ना बघतो मी माझ्याकडं हा पेपर आहे. ह्या पेपरसारखा थिन पाहिजे. दिसतो किती थिन आहे म्हणजे हा 2च ॲक्सिस पास झाले पाहिजे तिथून एवढं लक्षात ठेवायचं आहे. फार थिन जितकं थिन असेल तितका आपला फायदा आहे मित्रांनो. तर एवढं तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की एकदम पातळ असा या पेपरसारखा पातळ असल्यासारखा मटेरियल घ्यायचं. बरं मी का बरं म्हणतो कारण की 2D डायग्राम असली पाहिजे. 2D डायग्राम असली पाहिजे. कशी सांगतो म्हणजे याला एक कंडिशन आहे 2D डायग्राम असली पाहिजे म्हणजे X आणि Y ॲक्सिस. कसं सर समजून सांगा बरं. चला माझ्या हातात 2 पेन दिसेल तुम्हाला. एक ब्ल्यू दिसेल एक रेड दिसेल. हे प्लेन आहे हा बोर्ड प्लेन आहे. थिकनेस कमी असं मानू आपण. नाही थिकनेस थोडी जाडी आहे मला माहिती आहे. आता एक इकडेच ॲक्सिस बघा 2D आहे XY असं करा. असं तिसरी डायग्राम अशी असं जर जाड जर आली तर मग असे ॲक्सिस पास करावं लागेल आणि ती 3D डायग्राम होईल. म्हणून आपल्याला जेवढी पातळ असेल इतकी पातळ घ्यायची की थिकनेस खूप कमी. कपडा जसं की माझा कपडा शर्ट आहे बघा किती पातळ आहे तसलं पातळ घ्यायचं आहे. 2D डायग्राम असली पाहिजे. एक महत्त्वाची कंडिशन्स आहे. आता आपल्याला याच्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काही कशावर डिपेंड आहे तर लक्षात घ्या याच्यात 3 ॲक्सिस असले पाहिजे है ना. 3 ॲक्सिस असले पाहिजे. आता कसं ॲक्सिस असलं पाहिजे काय असलं पाहिजे सांगतो मी. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल की सर इथं तर 3 ॲक्सिस येणार आहेत. त्याचं कारण सांगतो. तो ॲक्सिस आपल्याला म्युच्युअली परपेंडिक्युलर काढायचा. आता तुम्ही म्हणाल सर 2D डायग्राम पाहिजे आणि तुम्ही तर XYZ लिहिलं येतं नाही. ते एका प्लेनमध्ये 2 ॲक्सिस आहेत कोणते तरी. XY घ्या YZ घ्या ZX घ्या. या तिघांपैकी एक ॲक्सिस आहे ना असा असला पाहिजे. असा कसं मी दाखवतो टेन्शन घेऊ नका हळूहळू कळेल. ठीक आहे. पहिल्यांदा कंडिशन लिहून देतो बघा. XY ॲक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर असलं. आर नाही शुड बी म्युच्युअली परपेंडिक्युलर असं आपण असणं गरजेचं आहे ना. अरे काय झालं बाबा तुला.
है ना, should be mutually perpendicular आहे, है ना. एक्स वाय झेड ऍक्सिस शुड बी म्युच्युअली परपेंडिक्युलर असलेच पाहिजे, गरजेचं आहे. ठीक आहे, एक्स वाय झेड शुड बी म्युच्युअली परपेंडिक्युलर. ओके, दुसरी एक कंडिशन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. एक्स अँड वाय, एक्स अँड वाय कोणतेही घेऊ शकता, असं काही गरज नाही. एक्स वाय हे एका प्लेन मध्ये असले पाहिजे. एक्स अँड वाय शुड बी, है ना, शुड बी इन अ प्लेन, एकाच प्लेन मध्ये. इन अ वन प्लेन लिहू शकता तुम्ही, लिहायचं असेल तर शुड बी इन अ प्लेन लिहू शकता, किंवा तुम्हाला जसं शुड बी इन अ प्लेन, इन अ प्लेन ऑफ बॉडी लिहू घ्या, म्हणजे जी वस्तू असेल ती आहे ना, ऑफ बॉडी असं लिहू शकतो. तिसरा पॉईंट लक्षात घ्या. आता काय सांगितलं तिसऱ्या पॉईंट मध्ये, काय नाही महत्वाचं, ठीक आहे ना. आता बघा, तीन ऍक्सिस एक दुसऱ्याला म्युच्युअली परपेंडिक्युलर असले पाहिजे. हे उदाहरण माझ्याकडे हे असे बघा, कळालं, कळालं. एक्स बघा याला परपेंडिक्युलर आहे, हा याला आहे, हा याला आहे, हा याला आहे, परपेंडिक्युलर आहे, एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर आहे, दिसत असेल. म्हणजे ही डायग्राम आपण अशी बनवतोय बघा, दिसतं बोर्डावर. आता हे एका प्लेनमध्ये, ही बॉडी आहे आपली, बाबा हे है ना आपलं बॉडी आहे, नाही हे एक्स वाय एका प्लेनमध्ये असले पाहिजे. आणि हा जो झेड दिसतो का, हा याला परपेंडिक्युलर, या प्लेन सरफेसला कोणताही एक परपेंडिक्युलर करा, असं काही गरजेचं नाही. पण आपल्या इथे एक्स वाय या बोर्डच्या प्लेनमध्ये आहेत, आणि जो झेड आहे ना तो या बॉडीला डायरेक्टली परपेंडिक्युलर आहे, असं म्हणू शकता. ठीक आहे, बघा झेड शुड बी असं लिहितो मी, झेड शुड बी, है ना, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ बॉडी. ठीक आहे, झेड ऍक्सिस जो आहे तो परपेंडिक्युलर असला पाहिजे. आय विल रिपीट, ज्यांना कळालं नसेल, इथं तीन ऍक्सिस म्युच्युअली एकमेकाला परपेंडिक्युलर असले पाहिजे, तरच परपेंडिक्युलर थेरम तुम्ही लावू शकता, नाही तर लावू शकणार नाही. नंबर एक. नंबर दोन, दोन ऍक्सिस एका प्लेनमध्ये असल्या पाहिजे. जसा बोर्ड हा एक प्लेन सरफेस आहे, जसं की माझं छेदवर एक्स आणि वाय दोन असल्या पाहिजे, अशा अशा छेदावर. इथे इथे एक वाल आहे, याला पण तुम्ही म्हणू शकता एक्स, हे एक्स आहे, वाय, झेड ऍक्सिस अशी असली पाहिजे. कळालं का. आणि झेड शुड बी द परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बॉडी. प्लेन ऑफ बॉडीला परपेंडिक्युलर, बघा हे परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलर. कळालं. छताला परपेंडिक्युलर काढा सर, असं सर खाली आहे स्लॅब, त्याला असं. या वालला बघा, तुमच्या इकडे एक हा फोन ठेवला समोर तुमच्या, हे मी परपेंडिक्युलर काढलं. कळालं का. हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता बघा, दिस थेरम रिलेटेड टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना ऑब्जेक्ट अबाउट थ्री म्युच्युअली परपेंडिक्युलर कॉन्ग्रुएंट ऍक्सिस, है ना. टू ऑफ देम प्लेन ऑफ ऑब्जेक्ट. बघा दोन ऍक्सिस या प्लेन सरफेसला कशा असल्या पाहिजे. कळालं. टू ऑफ देम प्लेन ऑफ द ऑब्जेक्ट, आणि थर्ड परपेंडिक्युलर असली पाहिजे. बघा थर्ड जे दिसले परपेंडिक्युलर, हेच लिहून दिलं, फक्त पॉईंट वाईज लिहून दिलं, है ना. परपेंडिक्युलर थर्ड जी आहे, जी झेड ऍक्सिस, ती परपेंडिक्युलर दिलेली मी लॅमिनार ऑफ ऑब्जेक्ट. लाईक लिव्ह घेऊ शकता तुम्ही, टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट, रिंग आहे, डिस्क आहे, प्लेन सीट आहे, एक्सेट्रा, असे उदाहरण घेऊ शकता. आता मला वाटतं की बाबा समोर शिकायला काही हरकत नाही, याचा उपयोग पण मी सांगणार आहे. पहिल्यांदा हा थेरम लिहिला कसा जातो ते दाखवणार आहे मी इथे. बघा, जे परपेंडिक्युलर त्याला घ्यायचं, आणि राहिलेले जे एका प्लेनमध्ये त्यांची सम घ्यायची. सर हे असंच घेणं गरजेचं आहे का. हो नाही, असं काही गरजेचं नाही. कसं सर, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता का सर, मग आय झेड न लिहिता की आय एक्स इज इक्वल टू आय वाय प्लस आय झेड. हो घेऊ शकता, पण याला एका प्लेनमध्ये घ्यावं लागेल मग. आणि हा जो आहे हा या प्लेन सरफेसला परपेंडिक्युलर असला पाहिजे. इक्वल टू जो आहे ना, हा परपेंडिक्युलर आहे असला पाहिजे. निश्चित तुम्ही घेऊ शकता, हे गरजेचं नाही, पण आपल्या पुस्तकात असं दिलं आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, तेच घ्यायचं का बरं. कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. तुम्हाला इतकं एखाद्या वेळेस प्रेझेन्स ऑफ माइंड 3 तासात पेपर लिहायचा, भाऊ कशाला बिनकामी अगेन्स्टमध्ये काम करताय. मग तुम्हाला काय करावं लागेल, इथं लिहावं लागेल आय वाय आय झेड, इथं आय एक्स लिहावं लागेल.
बिना कामाच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाहीये. चला मग क्वेश्चन कसा आहे, स्टेट अँड प्रूव्ह द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. खूप सोपा क्वेश्चन आहे, काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही तुमचे कोणतेही बॉडी घेऊ शकता, असं काही गरजेचं नाहीये. ठीक आहे, इथं तुम्ही एक ॲक्सिस घेतला असल्या प्रकारचा यक्स आहे सर, हा तुमचा वाय ॲक्सिस असू शकतो आणि हा झेड ॲक्सिस तुमच्या लक्षात आला असेल कसा असेल ते. मग तुम्हाला एखादा पॉईंट घेतला इथं पी नावाचा, त्याचं मास आहे छोटंसं DM नावाचं आणि त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे मग तुम्ही इथून ही ॲक्सिस पॅरलल काढली, नंतर इथे पण असल्या प्रकारचं पॅरल काढलं. आता तुम्हाला माहिती आहे हा जो वाय ॲक्सिस आहे तो वाय येईल, हा यक्स आहे तो हा यक्स येईल, राईट आहे. आणि तुम्ही इथे नाव देऊ शकता MN, इथं O, आणि हे जे आहे ना याला हा पॅरलल आहे असा झेड ॲक्सिस म्हणू शकता, काही म्हणू शकता अंतर. ठीक आहे, हे वाय ॲक्सिस आहे पॅरलल, हे एक्स आहे म्हणून यक्स घेतलं. बस असल्या प्रकारचे डायग्राम आहे, जास्त काही करायची गरज नाही. स्टेटमेंट सांगून देतो, जे काही स्टेटमेंट मी इथं लिहिलं की IZ हे परपेंडिक्युलर आहे या सरफेसला, हे कळालं. पुन्हा हा यक्स हा इथे जो काही तुम्ही असं काढू शकता, असं किंवा असं काढू शकता. बघा हा यक्स ॲक्सिस आहे, हा वाय, आणि झेड म्हणजे तुमच्याकडनं येणारा, म्हणून IZ इज इक्वल टू IX प्लस IY. लक्षात आलं. चला याला वाचायचं आपल्याला. द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस स्टेट दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेनर बॉडी अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू लिहिलं. काय लिहिलं, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस, दोन परपेंडिक्युलर ॲक्सिस जे काही एका प्लेनमध्ये आहे. ॲक्सिस कॉन्ग्रुएंट विथ द परपेंडिक्युलर ॲक्सिस अँड लाईन द प्लेन ऑफ द बॉडी. ठीक आहे, हाला वाचताना असं वाचायचं, हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आपल्याला परपेंडिक्युलर ॲक्सिसचा अबाउट काढला, तर दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस जे एका प्लेनमध्ये आहेत त्यांची सम आहे, दुसऱ्यांची सम नाही आहे, लक्षात घ्या. चला मग आपल्याला आता लिहायचे नेहमीप्रमाणे फेकालॉजी फेकता आली पाहिजे. मी खूप वेळेस सांगतोय, तुम्ही किती ॲक्सिस घेतले बरं, 3. कोणकोणते, XY Z. कसे आहेत हे, म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत. वाचा बरं आहे का नाही. कन्सिडर द रिजिड लॅमिनार, म्हणजे रिजिड म्हणजे कळलं, सक्त सॉलिड, त्याला रिजिड म्हणतात. म्हणजे एक बघा बलून आहे आणि एक बॉलमध्ये छोटे छोटे पार्टिकल भरलेले आहे, त्याला सक्त मॉलिक्युल्स म्हणतो आपण. सक्त बॉडी आहे म्हणजे रिजिड बॉडी आहे. ठीक आहे ना, लक्षात येतं. रोटेड अबाउट द 3 म्युच्युअली ॲक्सिस, या म्युच्युअली ॲक्सिसच्या अबाउट रोटेड होते. परपेंडिक्युलर ॲक्सिस नाव काय त्याचं बरं, XY Z आहे. ॲक्सिस XY हे जे काय ते एका प्लेनमध्ये बोललो होतो मी. बघा, ॲक्सिस X अँड Y इन द प्लेन ऑफ ऑब्जेक्ट, वाईल Z ॲक्सिस जो आहे ना तो परपेंडिक्युलर आहे या प्लेन सरफेसला, म्हणजे असा परपेंडिक्युलर आहे. ऑल कॉन्ग्रुएंट ॲट O पाशी कॉन्ग्रुएंट. कन्सिडर द मास ऑफ एलिमेंट, एक छोटासा मास घेतला ज्याला आपण DM म्हटलंय, आता सांगितलेलं आहे DM. लोकेटेड द पॉइंट P पाशी आहे DM नावाचा. मग त्याला आपण PMचं जे अंतर आहे, PM प्राईम मिनिस्टर आहे, PM हे बघा आहे P आणि M, याचं अंतर Y आहे माहिती आहे. PNचं अंतर X आहे, आपण आता शिकलो. परपेंडिक्युलर टू द ड्रॉन फ्रॉम द रिस्पेक्टिव्हली XY ॲक्सिस पासून आपण अंतर काढलेलं आहे. बरं, द रिस्पेक्टिव्हली परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट P जो दिसतो तुम्हाला, हा XY Z ॲक्सिस, देअर विल बी द, आता हे जे काय अंतर आहे ना तेवढं येईल. कसं काय येईल बरं, चला मी समजून सांगतो. आता ॲक्च्युली हे असं ॲक्सिस आहे, हे असे ॲक्सिस आहे आणि हे झेड ॲक्सिस आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी इथं एक छोटीशी बॉडी काढलेली आहे, आपल्याकडे छोटंसं अंतर इथं P आहे. हे ठीक आहे, हे असली डायग्राम आहे, अशी डायग्राम आहे. हा परपेंडिक्युलर टाकलं म्हणजे 90 आहे. आता तुम्हाला माहिती झालं की बाबा हा X ॲक्सिस आहे, हा Y आहे आणि हा Z आहे, राईट आहे मित्रा. आता मला सांगा, हे Y अंतर आहे, ही X आहे, है ना, म्हणजे हे पण Y आहे आणि हे पण X आहे, समोरासमोरील बाजू. बरं, तुम्हाला हे पायथागोरस थेरम लागू करता येईल, याला Z म्हणू शकतो. समजा पायथागोरस जर थेरम लागू केला असता, मी इथं नाव काय दिलं, OPN. बघा, फ्रॉम द ट्रायंगल असं जर घेतलं, फ्रॉम द ट्रायंगल OPM, बघ बरं इथं काय करता येईल आपल्याला, तर Z² पायथागोरस थेरम हायपोटेनियस आहे, हा X² आणि हा Y² येईल. समजलं का. आणि हा जर स्क्वेअर गेला तर हे रूटमध्ये येईल. हे समजलं असेल, बरोबर आहे. का केलं ते का नाही आहे याचं कारण सांगितलेलं आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द X ॲक्सिस, Y ॲक्सिस आणि Z ॲक्सिस मी इथं लिहितोय आणि त्यामुळे इथे सगळं काही कट करणार आहे आणि समोर लिहिणार आहे. चला, आता तुम्हाला माहितीच झालं पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ
स्मॉल एलिमेंट असं लिहू शकतो मी, स्मॉल एलिमेंट अबाउट एक्स ॲक्सिस है ना, अबाउट एक्स ॲक्सिस. कसं लिहिणार, आई एक्स लिहिलं. इंटिग्रेशन का बरं, कारण की खूप सारे पार्टिकल्स आहेत, मॉलिक्यूल नाही पार्टिकल्स म्हणावं लागेल, छोटे 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 छोटे. मला फक्त पी या ठिकाणी छोटं मास जे डीएम आहे हिच्या अबाउट काढायचं आहे. आता एक्स ॲक्सिस पासून या पी पर्यंतच्या पार्टिकलचं अंतर y आहे, म्हणून अंतराचा स्क्वेअर आणि मास आहे डीएम. काय डाऊट आहे भाऊ तुला? अबाउट द कोणाच्या ॲक्सिस काढायचा, एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस पासून पी पर्यंतचं अंतर y आहे, म्हणून अंतराचा स्क्वेअर. मी तुम्हाला खूप वेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया समजून सांगितला की I इज इक्वल टू mr स्क्वेअर आहे, राईट आहे मित्रा. मग मास आहे डीएम छोटासा आणि अंतर आहे y, कळालं. चला पुन्हा आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्मॉल एलिमेंट बद्दल काढतो आपण सध्या. स्मॉल एलिमेंट अबाउट वाय ॲक्सिस है ना, आय वाय. चला इंटिग्रेशन. वाय ॲक्सिस कोणती आहे, ही आहे. अंतर किती आहे, एक्स दिसतं इथे तुम्हाला, म्हणजे अंतराचा स्क्वेअर मल्टिप्लाय मास. काही डाऊट नसावा. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्मॉल एलिमेंट थोडंसं हे फील होणार नाही म्हणून दाखवतोय मी. स्मॉल एलिमेंट अबाउट, काय व्हायला भाऊ, बराबर काढून देतो थांबा. हा, एलिमेंट अबाउट झेड ॲक्सिस. ठीक आहे. चला आय झेड इज इक्वल टू, कळालं, झेड ॲक्सिस आहे. आता हा झेड ॲक्सिस तुम्हाला असा दिसेल, तुम्हाला वाटेल हे कसं काय अंतर आहे सर, नाही तसं नाही आहे. हा ॲक्सिस ॲक्च्युली असा पास झालेला, असा. इथलं अंतर इथून इथपर्यंतचं घ्यायचं आहे. बघा हे ॲक्सिस असा आहे, इथून अंतर आपण त्याला जे घेणार आहे त्याला आपण झेड ॲक्सिस म्हणून, चालेल, झेड झेड म्हणून. याला काय प्रॉब्लेम आहे, अंतराल म्हणायला काही अर्थ नाही. ठीक आहे, हे डीएम, हे लक्षात येतं. पण तुम्हाला झेड स्क्वेअर काय होतं हे दाखवतो फ्रॉम द ट्रायंगल. असं लिहितो मी, बघा इथून फ्रॉम दी ट्रायंगल दिसत असेल आपल्याला OPM है ना, OPM करायचे. तर तुम्ही जर पाहिला असेल तर देअरफॉर झेड स्क्वेअर हा जो आहे, ही इथे बघा हे कोणते आहे, वाय, इथून इतकं अंतर, हे परपेंडिक्युलर आहे, माहिती आहे ना, मी आत्ताच शिकवले तुम्हाला. तर इथं येईल एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर. ही इक्वेशनला नाव देऊन टाकू, एक, याला 2 देऊ, याला 3, आणि याला म्हणतोय आता पुट इक्वेशन 3. पुट इक्वेशन 3. चला करा बरं तिसऱ्या इक्वेशनमध्ये, नीट लक्ष द्या. आता आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन, झेडच्या जागी आपल्याकडे आहे सर इथे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू डीएम. याला सेपरेट करा. आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर है ना इंटू डीएम आणि इंटिग्रेशन वाय स्क्वेअर इंटू डीएम. काय डाऊट आहे? मला वाटते एक्स स्क्वेअर इंटू डीएम आय वाय व्हॅल्यू आहे याची, म्हणून इथे लिहू शकता आय झेड इज इक्वल टू आय वाय आणि वाय स्क्वेअर इंटू डीएमची व्हॅल्यू आपल्याकडे आय एक्स, म्हणजेच त्याला रिअरेंज करून लिहितोय आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. याचं स्टेटमेंट पण सांगितलंय मी आणि इथे तुम्हाला करून सुद्धा दाखवलं. या दोघांची समज येईल आय एक्स आय वाय. त्यावेळेस लक्षात घ्यायचे हे दोन्ही ॲक्सिस एका प्लेनमध्ये असले पाहिजे. प्लेन म्हणजे हा बोर्ड एक प्लेन आहे, दिसतं ना बाबा, आणि हे परपेंडिक्युलर झालं है ना. परपेंडिक्युलरवाला इकडेच येणार आहे, 100% येणार आहे. आता या दोघांचाही उपयोग होऊ शकतो. चला मला वाटतं हे क्वेश्चन कळाला असेल. तुम्हाला मी उदाहरणं सांगतो काही. तुम्हाला रिंगचा क्वेश्चन माहिती नसेल तर प्लीज पहिलं लेक्चर बघा, याच्या आधीचं समजून जाईल. एक रिंग आहे, हां सर, रिंगच्या जर सेंटरपासून जर ॲक्सिस पास केला असा तर त्याला IC म्हणतात आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr स्क्वेअर आहे ना, mr स्क्वेअर. ठीक आहे, mr स्क्वेअर. IC इज इक्वल टू mr स्क्वेअर. बरं सर मला एक सांगा, जर डायमीटर काढायचा असेल तर कसा काढणार? बघा याचा डायमीटर काढताना असं 3 ॲक्सिस पास झाले पाहिजे, आपण ठरवलेलं आहे. आणि म्हणून इथं जर मी समजा ही रिंग घेतली, ही रिंग आहे, या रिंगबद्दल चालू आहे. तर एक ॲक्सिस सर आपण असा काढला
एक्स ॲक्सिस आत्ताच बघा, ह्या वाय ॲक्सिस आहे ना, ह्या एक्स ॲक्सिस आहे वाय, आणि झेड असा आहे बरं, ते असा आहे, पण असा काढता येत नाही म्हणून आपण असा काढला होता, कदाचित तुम्हाला लक्षात असेल. कळालं? लक्षात येतं. हा झेड कोण आहे बेटा? हे बघा इथं कोणता, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, राईट आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. तुम्हाला जर पटत नसेल तर बघा, झेड हे सेम दिसतंय, हा सेम सिनॅरिओ यहाँ आहे, फक्त इथं रिंग आहे. आता आय झेड जो आहे तो सेंटरपासून पास झाला म्हणून आय सी म्हणायचं. आय एक्स बघा, हा डायमीटर दिसतो, डायमीटर कळतो तुम्हाला, आणि हा पण डायमीटर आहे. लक्षात आलं? आत्ताच आपण काय पाहिलं बरं सर, आय सी ओके, आय डी प्लस आय डी 2 आय डी होऊन जाईल सर. पण याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधून ॲक्सिस पास होतो तेव्हा एम आर स्क्वेअर आहे, म्हणून आय सीच्या जागी एम आर स्क्वेअर करा, हे 2 करा, हा आय डी, मला आय डी काढायचा आहे, डायमीटर अबाउट द डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया, तो एम आर स्क्वेअर बाय 2 होईल. हे कळालं भाऊ तुला? डिवायडेड कसं आलं, ते मल्टिप्लाय होता, डिवाइड आला. बघा सेंटरमधून ॲक्सिस पास झालं ते एम आर स्क्वेअर, अबाउट एनी डायमीटर म्हटलं तर एम आर स्क्वेअर बाय 2. रिंगसाठी सांगतोय हा, रिंग. आता बघा तिसरी कंडिशन, ही झाली पहिली, ही झाली दुसरी कंडिशन, आणि आता मी शिकवतोय तिसरी कंडिशन. आता बघा टँजंट टू इट्स प्लेन, पण कसा, हे बघा ही रिंग आहे तुमच्याकडे, एक असे पास झाली, एक डायमीटर बनली, म्हणजे आय सी तर आहे पण हा सेंटरपासून पास झाला, आय डी. सेंटरमधून पास होणाऱ्याला आय सी म्हणतात, पण तो बघा तुम्हाला फरक मी कळेल कदाचित. हे बघा हे दिसते रिंग आहे, रिंग, हे रिंग दिसते मित्रांनो, सेंटरपासून ॲक्सिस पास झाला बघा, हा असा कुठं टच करतो काय, रिंगला टच करतो का नाही, त्याला आय सी म्हणायचं. आणि ज्यावेळेस तो असा पास होतो त्याला डायमीटर म्हणतात. म्हणजे हा आय सी तर आहे, सेंटरमधून तर पास झाला, पण तो आय डी झाला. लक्षात आला असेल कदाचित. आणि या दोघांमधलं जे अंतर आहे ते आर आहे. कास काय आर आहे सर रेडिएशन दिसतंय. हा एका एंडपासून पास आहे आय ओ, आणि हे आय सी आहे. ह्या दोन ॲक्सिसचा कोणता थेरम यूज करू, पॅरलल या परपेंडिक्युलर? विचार करा, कॉमेंटमध्ये लिहा. पॅरलल सर समजतं आपल्याला एवढं. आय ओ हा आय सी, हा पॅरलल थेरम आहे एम एस स्क्वेअर. पण सगळ्यांना माहीत झालं आय सी हा आय डी झाला, डायमीटर झाला, करेक्ट आहे. आणि नंतर याच हे दोन पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर आर आहे. ठेवा बरं इथं आय ओ, आय सी च्या जागी आय डी, आणि हा एम आर स्क्वेअर. आय डी काय बरं? आता मला सांगा, एक आय सीचा फॉर्म्युला एम आर स्क्वेअर आणि आय डीचा एम आर स्क्वेअर बाय 2. भला आय सी पण आय डी झाला म्हणून इथे फॉर्म्युला एम आर स्क्वेअर बाय 2 ठेवायचा. एम आर स्क्वेअर ठेवता येत नाही. एम आर स्क्वेअर जर ठेवायचा असेल तर त्या रिंगमधून अशी ॲक्सिस पास झाली पाहिजे, सर्कमफरन्स ऑफ सर्कलला टच न करणारी. तुमची सेंटरमधून इथे पण हे पण सेंटरमधूनच गेलं, पण हा डायमीटर तयार झाला कारण की सर्कमफरन्स ऑफ सर्कलला या आणि या बाजूला टच करतोय तो. म्हणून इथे मी आय ओ, तुम्हाला उपयोग कळत असेल, एम आर स्क्वेअर बाय 2, आणि हा एम आर स्क्वेअर मला वाटतं इथे 3/2 एम आर स्क्वेअर येऊन जाईल. कळालं का? 3/2 कसं बेटा? हे हाफ आहे आणि हा 1 आहे. हे बघ ना, 1/2 म्हणजे अर्धा म्हणतो आपण त्याला. इथं काहीच नाही म्हणजे 1, अर्धा आणि 1 दीड कसा लिहितात? 3/2 लिहितात. माहिती आहे का तुला? 3, म्हणून इथं 3/2 एम आर स्क्वेअर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटलाय. कदाचित तुम्हाला हे खूप चांगलं कळत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. बरं, आता समोर बघू. आता काय बघायचं माहिती आहे का? हे रिंगच्या बाबतीत तसं डिकच्या बाबतीत बिन काढू शकता तुम्ही. आता आणखीन एक सर चौथा बघा. आता हा टँजंट टू इट्स प्लेन आहे. हा टँजंट बट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आय विल रिपीट, टँजंट टू इट्स प्लेन आहे बघा. हा टँजंट टू इट्स प्लेन, ठीक आहे. हा पण टँजंट बट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे बघा. टँजंट आता जे मी काढून दाखवतो, टँजंट इट्स प्लेन, बट कसा आहे? परपेंडिक्युलर प्लेनला असणार आहे. ठीक आहे, कसा दाखवतो बघा. ही रिंग आहे तुमच्याकडे. हां, एक सेंटरमधून ॲक्सिस पास झाली म्हणजे हे टच न करणारी डॉट डॉट असते बघा. लक्षात घ्या, हे डॉट डॉट म्हणजे अशी पास व्हायली, अशी अशी या बोर्डमध्ये, आणि एक अशी पॅरलल ॲक्सिस आहे. इथे पण एच म्हणजे आर आहे, हा आय ओ असतो माहिती असेल, आणि हा आय सी असतो. याच्यासाठी कोणता रूल लागेल? आय ओ आय इज इक्वल टू आय सी एम एस स्क्वेअर. कोणता रूल आहे? पॅरलल ॲक्सिसचा थेरम लागेल. परपेंडिक्युलर लागेल का? नाही. पण इथं आय सी आय डी बनेल का? नाही. आता असा पास व्हायला,
समजतं का भावड्या? समजतं का? हे बघ, ओके, एकदम करेक्ट सांगतोय. हा डायमीटर आहे, हा परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे असा पास होतोय. नाही तर जॉमेट्रिक ॲक्सिस एक वर्ड पण यूज केला जातो आजकाल. तो IO बघा, IC ची व्हॅल्यू काय सांगा बरं? MR स्क्वेअर. आणि याची व्हॅल्यू काय आहे? MR स्क्वेअर. बघा H इज इक्वल टू आर. तर इथं IO इज इक्वल टू 2MR स्क्वेअर येईल. हे दोन्ही प्रश्न समजले पाहिजे. टँजंट टू इट्स प्लेन आणि टँजंट इट्स प्लेन परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन बनावं लागेल. टँजंटच आहे, आपण स्पर्श करूनच जातोय. हे रिंगसाठी. असं डिस्कसाठी बनवा, असं सॉलिड स्पिअरसाठी बनवा, असंच हॉलो स्पिअरसाठी बनवा. कोणत्याही डायग्राम बद्दल तुम्हाला बोलता येऊ शकते, कोणताही काढू शकतो. ठीक आहे. आता इथे क्वेश्चन्स आहे, पण तुम्हाला जर काढूनच दाखवायचे असेल तर थोडक्यात मी काढून पण दाखवू शकतो. आता आपण एक बघू, डिक्स बघू. चला, डिक्स म्हणजे प्लेट. पण ध्यान ठेवायचे, हे खूप थिन आहेत. ह्या बॉडी जे मी घेतो रिंग डिक्स एकदम थिन, पातळ घ्यायचे, एकदम पातळ. त्याची थिकनेस खूप कमी घ्यायची. आता बघा, हे घेतलं आपण. आता इथे असं आहे, इथं तुम्हाला असं वाटेल की सर हे कळणार नाही है ना. चला मग मी याला प्लेट असल्यामुळे थोडंसं भरीव काढतो. भरीव कळतं ना. हे बघा, असं समजा की ही प्लेट आहे. ठीक आहे ना, हे कळतं ना. डिक्सवरी शब्द लिहिला आणि IC जर याचा जर काढला तर तो आहे, लक्षात घ्या, MR स्क्वेअर बाय 2. असा फॉर्म्युला रिंगचा पण आहे, अबाउट इन डायमीटर. सेम फॉर्म्युला बरं. ओके, बरं, हे झाला डिक्सचा. सर आता डायमीटर, अबाउट इज डायमीटर काढू आपण. चला, अबाउट इट्स डायमीटर. त्याच्यात कसं असणार आहे बघा. ठीक आहे, चला आता इथं X, इथं Y ॲक्सिस आणि इथं Z ॲक्सिस आहे. करेक्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस IZ इज इक्वल टू IX प्लस IY. तर इथे आहे IC, इथे आहे सेंटरपासून पास झाला ना हा ID, आणि हा पण ID. काय करणार बरं आता? सर IC ओके ॲज इट इज, आणि हा 2ID आहे. कळाला. पण सेंटरपासून ॲक्सिस पास होत असेल डिक्सच्या, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे MR स्क्वेअर बाय 2 आणि इथे आहे 2ID. मला सांगा, हा 2 जर इकडे आला तर मल्टिप्लाय होईल, तर काय होईल? तर MR स्क्वेअर 2 2 जा 4. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ठीक आहे, अबाउट इट्स डायमीटर. ठीक आहे. पुन्हा टँजेन्शियल टू इट्स प्लेन. बघा, हे पहिल्या नंबरला देऊ आपण, याला 2 नंबर द्यायचे. आता जे शिकवणार मी 3 नंबर शिकवतोय है ना, टँजंट टू इट्स प्लेन. पुन्हा हे डिक्स आहे, हे बघा. ठीक आहे, दोघांमधलं अंतर H म्हणजे R आहे. हा IC आहे, सेंटरमधून पास झाला, पण कळाला असेल ID आहे, आणि हा IO आहे. कळालं. चला, IO इज इक्वल टू IC. पॅरलल ॲक्सिसचा थेरम वापरतोय. MS स्क्वेअर. सर थोडं घाण नका काढू, आम्हाला पहिल्याच तर प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. पण हा IO, ICला ID म्हणायचं ठरलेलं आहे आपलं, आणि H इज इक्वल टू R लिहिलं, MR स्क्वेअर लिहू शकतो. राईट आहे. पण IDची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, म्हणून इथं सीधी बात, नो बकवास. तर IO इज इक्वल टू, बघा ID हे MR स्क्वेअर बाय 4 आहे. IC ID कसा बनला तर ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला, आणि इथे MR स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन येत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो भावा. IO इज इक्वल टू सांगता येईल, हा MR स्क्वेअर, इथे येईल 4, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी है ना, डिवायडेड बाय 4. तर सगळ्यांना 5/4 कळाला असेल. तर IO इज इक्वल टू 5/4 MR स्क्वेअर. खूप डिटेल सांगतोय, मला वाटतं की आणखीन काय डिटेल पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एक घेऊन टाकू आणखीन, 4th परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन है ना. म्हणजे आता ही आहे आपल्याकडे डिक्स. हा सेंटरपासून ॲक्सेस पास होतो, तुम्हाला रिंग वाटेल, पण डिक्स आहे. इथं हेडिंग लिहिलेलं आहे, काही लोकांचा गैरसमज होऊ शकतो म्हणून लिहिलेलं आहे हेडिंग. तर हा आहे IO आणि हा आहे IC. सेंटरपासून आहे आणि हा IO.
काय करसाल सांगा, IO इज इक्वल टू IC प्लस MS². आता लक्षात आलं की ICच आहे, ID नाही. तर IC MR²/2 आहे. बघा IO काही फॉर्म्युले तुम्हाला सिमिलर दिसतील. बघा MR²/2 आणि तर याच्या जागी R घ्यायचं आहे. काय होईल 3 आता हे तुमचं आलेलं आहे बघा 3/2 MR². या कंडिशनसाठी रिंगचा फॉर्म्युला या कंडिशन टँजंट टू इट्स प्लेनसाठी हा फॉर्म्युला आहे. म्हणून इथं गोंधळ करू नका, समजून घ्या. आता इथं जर रॉड असता, रॉडच्या सेंटरमधून जर ॲक्सिस पास केला असता, तुम्ही रॉड जर घेतला, बघा मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो, संपवून टाकतो, जास्त नाही करणार. हे रॉड घेतला, रॉडपासून जर सेंटरपासून ॲक्सिस पास केला तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ML²/12. पण एंडपासून जर केला तर इथं होतं बेटा L/2 अंतर. बघा पूर्ण L असतं की नाही, L असतो, 2 तुकडे केले. एका एंडपासून जर केला तर काय होतो, पुन्हा सर हा IC आहे, हा IO, पॅरलल ॲक्सिस थेरम IO IC प्लस MH². H म्हणजे अंतर किती आहे माहिती आहे. बघा थोडा फास्ट करतोय मी. ML²/12 इथे Hची व्हॅल्यू L/2 आहे, तो L²/4. समजते काय होईल बरं सांगता येईल. हे बघा इथं जर मी असं ठेवलं ML² बेस सेम करतोय 12, इथं काय करावं लागेल 3ML²/12. कळतं. तर इथं येईल 12 सेम आहे 4ML²/12. काय येईल बरं ML²/, काय येईल इथं IO इज इक्वल टू ML²/3. कळतं ना भावा, बेस इक्वल केला मी, मग 4 झाले 4ML²/12. तर 4 3 जा ML²/2 1 एंडला पास झाला. तर हे तुम्हाला पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस यूज करता आले पाहिजे. आपल्याकडे मॅक्झिमम रिंग, डिस्क, सॉलिड स्पियर, हॉलो स्पियर आणि रॉड एवढेच मॅक्स टू मॅक्स बोर्डासाठी वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची काही गरज नाही आहे. चला न्यूमेरिकल आहेत काही, ते न्यूमेरिकल संपून खतम करून टाकू. अत्यंत सोपे न्यूमेरिकल्स आहेत, फक्त समजले पाहिजे. इथं सर्वात आधी कधी पण एक लक्षात घ्यायचं आहे भावांनो, गिवन डेटा लिहायचं. जर बोर्डाचा हा टेक्स्टबुकमध्ये सॉल्व केला, जर असा लंबा चौडा केला, मला वाटतं एवढी करायची गरज नव्हती. मी डोकं लावून सांगतो तुम्हाला. एक फ्लायव्हील आहे, फ्लायव्हील म्हणजे डिस्कच आहे. फ्लायव्हील म्हणजे डिस्क है ना. मेकॅनिकल डिवाइस स्पेशली डिझाइन द इफिशियंटली स्टोअर द रोटेशनल एनर्जी. ओके, रोटेशनल एनर्जी स्टोअर केलेली आहे. पर्टिक्युलर मशीन इन द फॉर्म ऑफ युनिफॉर्म मास. चला मास दिलेला आहे माझ्याकडे 20 kg. ओके, डिस्क डायमीटर दिलेला आहे. बघा डायमीटर दिलेला आहे 50 सेंटीमीटर. तर रेडियस किती असणार आहे 25 सेंटीमीटर. म्हणजे सर कन्व्हर्जन करू 25 10⁻⁻² चा हा ना 10⁻⁻² मीटरमध्ये कन्व्हर्जन केलं. ओके, एबल टू रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस. कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढू, एवढा क्वेश्चन आधी काढू. कायनेटिक एनर्जी आणि ती ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ती दिलेली आहे 1200 RPMचा अर्थ असतो रिव्हॉल्युशन पर मिनिट. एका मिनिटात 1200 वेळेस ती रोटेट होते आहे ना. समजता, मला सेकंदात पाहिजे म्हणून मला काढावं लागतं. N इज इक्वल टू 1200 आणि 60ने डिवाइड केलं तर RPS भेटतं. 0 0 कॅन्सल, तर साईन 2 12 हे 0. RPSलाच हर्ट्झ असं म्हणतात, युनिट आहे. ठीक आहे, इथपर्यंतचाच क्वेश्चन मी सॉल्व करणार आहे. सॉरी इथपर्यंतचा. ठीक आहे, पायची व्हॅल्यू दिलेली आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीच्या आधीच फॉर्म्युला झाला आपला 1/2 I⍵². काय टेन्शन तर नाही बाबा, काही टेन्शन आहे. ओमेगाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. 2πN म्हणा 2πF म्हणा, तुम्हाला जे बरं वाटेल ते. कोण आहे बरं फ्लायव्हील. फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ते रोटेट होते म्हणजे काय असेल बरं, ॲक्सिस असेल, त्या ॲक्सिसचा भोवती फिरत असेल सेंटर. बघा तुम्हाला प्लेट फिरवायची अशी, तर सेंटर ऑफ मासमधून ॲक्सिस पास करावं लागेल, गोल गोल फिरेल ते प्लेट. हातावर फिरवत असाल बोटावर तुम्ही, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधून ॲक्सिस पास होतो म्हणून MR²/2. चला कायनेटिक एनर्जी आपण टाकतोय 1/2 इथे MR²/2 कळाला. आयची व्हॅल्यू आणि ओमेगाची व्हॅल्यू आपल्याकडे 4π²N². काय इतकं पण सांगायचं बाबा, ओमेगाचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4π²N². आता नीट लक्ष दे, मी काय करतोय भावा, हे झाले 4 कॅन्सल झाले. बघा 2 2 जा 4, हे 4 कॅन्सल झाले. तर कायनेटिक एनर्जी आपल्याकडे भेटली MR² π²N². चला कायनेटिक एनर्जी, मास किती आहे सर आपल्याकडे 20 आहे.
आरचा स्क्वेअर करा बघा. हा 25चा स्क्वेअर किती होतो आपल्याकडे 625 होतो. काही हरकत नाही. 10⁻⁻⁴. ज्यांना नसेल कळालं त्यांच्यासाठी बघा हा 25 × 10⁻⁻2चा स्क्वेअर केला भाऊ. 25चा पॉवर मल्टिप्लाय होतो. पायचा स्क्वेअर सगळ्यांना माहीत झालं 10 आहे. यांचा स्क्वेअर एन किती आहे सर माझ्याकडे 20. 20 म्हणजे 400. हे नीट लक्षात आलं बाबा. होय बाबा लक्षात आलं का रे बाबा. 20चा स्क्वेअरिंग केली तर चालेल ना. पहिल्या झटक्यात केली. जर तुम्हाला म्हणजे तिथं जर स्क्वेअर करा एक स्टेप वाढायची तर वाढू शकता. नीट लक्ष घ्या. 4 2 8 10⁻⁴. किती लोकांना कळालं नीट लक्ष घ्या. हे बघा हे 2 0 हे एक तिसरा आणि हा चौथा म्हणून 10⁻⁴. आय विल रिपीट. 2 0 म्हणजे 100 आहेत. हे 10 आहेत. पुन्हा हे 10च आहेत ना. अरे 0 म्हणजे कळतं ना. नसेल कळत तर 4 × 10⁻2 करा. हे 10 आहेत. हे 2 × 10⁻1 करू शकता. आणि हे 10⁻⁻4 हे कॅन्सलच होणार होते पण करून देण्याचं काम आहे म्हणून करतोय. चला नीट लक्ष द्या. कायनेटिक एनर्जी -+4 कॅन्सल होणार आहे ते सगळ्यांना माहिती आहे. 8 5 40. हातचे आले 4. 8 2 16 4 20. 2 आले है ना. 6 8 48 आणि 50. राईट आहे. अशी जूल एनर्जी यायला पाहिजे ती. 5000 जूल इतकी एनर्जी तुमच्या याच्यात यायला पाहिजे आणि आलेली पण आहे. काय हरकत नाही. चला समोरचा क्वेश्चन नीट ऐका बरं. आता समोरचा क्वेश्चन नीट ऐकून आपण हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला मला चान्स भेटला बघा. हा कायनेटिक एनर्जी. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणता इन द केस रोटेड अबाउट टँजंट इट्स प्लेन. मी आत्ताच तुम्हाला ह्या क्वेश्चन शिकवलेला आहे. मला वाटतं की सगळ्यांना माहिती असेल. डिस्कचा टँजंट टू इट्स प्लेन असा क्वेश्चन दिलेला आहे ना. इन द केस ऑफ रोटेड अबाउट द टँजंट इट्स प्लेन हा क्वेश्चन दिलेला आहे. आणि मला वाटतं की त्याचं आत्ताच मी टँजंट टू इट्स प्लेन हे जे काही आहे हे मी आत्ता काढून दिलेलं आहे. परपेंडिक्युलर नाही म्हटलं. टँजंट टू इट्स प्लेन. केस कळाली नसेल तर इथं मला वाटतं आहे टँजंट टू इट्स प्लेन. बघा नाही हे तर डिस्क आहे ना. हे रिंग आहे. हां हे बघा इथं दिलेलं आहे बघा 5/2 टँजंट टू इट्स प्लेन. मी इथं म्हणलेलं आहे. आणि हे परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे. हा 5/4. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की यांना काढायचं आहे 5/4. पुस्तकात खूप मोठं नाटक लावलेलं आहे बाबा. एका वर्डमध्ये बघा कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया इन द केस ऑफ रोटेट अबाउट द टँजंट इट्स प्लेन. तर आय हे 5/4 मास आहे 20 आणि आर हे 25चा 625 10⁻⁻4. राईट आहे. तर फाईट आहे बाबा. चला मग आता काय करायचं रे बाबा. कॅन्सल करायचं रे. हे 5 म्हणजे 25 झाले म्हणजे 4th पॉवरच होता का. चला आय इज इक्वल टू हे 25 आणि नाही 3 625 10⁻⁻4. चला 25ने मल्टिप्लिकेशन करू. 25 5 1,200. 12 आले हातचे. 25 2 50 आणि 62. 6 आले हातचे. 25 150 156 आणि हे 10⁻⁻4 आहे. म्हणून आय इज इक्वल टू 4 1 2 3 4. इथं करू आपण पॉईंट शिफ्ट आणि याला kg/m² असल्या प्रकारचा आन्सर लो. पुस्तकात उगीच डायग्राम त्याचे काय मार्क पडणार नाही आहेत. मला वाटतं की हे सीधी बात नो बकवास असेल. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. चला बरं आता काही बोर्डामध्ये क्वेश्चन्स येतात. कसे येतात त्याच्याबद्दल बोलू आपण. पहिल्यांदा सर्वात आधी गिव्हन डेटा लिहायला विसरू नका. ताईबाई अक्का जेव्हा न्यूमेरिकल येते तेव्हा गिव्हन डेटा. MCQ झाल्यानंतर गिव्हन डेटा लिहायची गरज नसते. तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालतं. काय म्हटलंय कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर आहे. बर त्याचा मास आहे सगळ्यांना माहिती आहे 10 kg. ठीक आहे सर. रेडियस आहे तुम्हाला रेडियस 0.5 पेक्षा मला जेव्हा 0.5 तेव्हा हाफ लिहायला मला आवडतं. हे माझं प्रॉब्लेम आहे. तुम्हाला 0.5 लिहायचं लिहा. रोटेट अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट. डिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे एच म्हणता येईल का त्याला. डिस्टन्स आहे ना 0.4 मीटर. मी तुम्हाला आधीच सांगितलं 4 × 10⁻⁻1 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर. बघा स्पियर म्हणजे कळतं ना सॉलिड स्पियर आहे. पण सॉलिड स्पियर हा सॉलिड स्पियर आहे. हिच्या सॉलिड स्पियरचा एक सेंटरपासून ॲक्सिस पास केला असा आणि ह्याही त्याला IC म्हणू शकता. आणि एक इथून 0.5 म्हणजे इतकं असं काहीतरी. हा IO झाला पॅरल ॲक्सिस आहे ना. आणि हा H 0.4 दिलेला आहे. ठीक आहे. मला वाटतं इथं पॅरल ॲक्सिसचा थेरम
असला माहिती पाहिजे, IO इज इक्वल टू IC प्लस MH². जेव्हा सॉलिड स्पियर येते त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बिन तुम्हाला माहिती असला पाहिजे, तर त्याचा आहे 2/5 mr². मला पाठ आहे, तुम्हालाही पाठ असावा. ठीक आहे. आणि Hची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर IO इज इक्वल टू बघा इथं 2/5 mr² प्लस MH². चला IO इथं बघा 2/5 मास किती आहे बरं आपल्याकडे 10 आहे. आरचा स्क्वेअर याचा स्क्वेअर करा 1/4. कळालं का भावा? कळालं? आरचा स्क्वेअर 1/2चा स्क्वेअर 1/4 असतो. मास आहे 20. ठीक आहे. आणि H आहे आपल्याकडे 4 × 10⁻⁻1चा स्क्वेअर. मला वाटते IO हे बघा हे 20 होतील आणि 5 4 जा 20. ओके. हे 20 सर. हा झाला 60 × 10⁻². स्क्वेअर येते ना बाबा? स्क्वेअर येत नसेल तर बंगल्यावर आहे. तुला स्क्वेअर येत नसेल तर बंगल्यावर आहे. अरे का बरं बाबा? कशासाठी होऊन राहिली? ठीक आहे. ओके. चला नीट लक्ष द्या. हे 20 1 जा 20 1 झाले आणि इथे होईल सर 1632 2 सेव करायचं है ना. 320 10⁻². राईट आहे. तो IO इथे तुमच्याकडे येईल. ठीक आहे. नाही हे 10च येतं. सॉरी शक्तिमान. चला एक मिनिट. इथे आहे 10 म्हणजे काय होईल इथे 1.6 होईल. म्हणजे हे 2.6 kg/m² असं उत्तर येईल. सॉरी भाऊ बावड्या सॉरी. ठीक आहे. हे 10 होते, मी 20 ठेवलं होतं चुकून. ठीक आहे. तर निश्चित उत्तर भेटलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जाण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट एक MCQs घेतला आपण. नीट वाचा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क रेडियस आर मास M आहे अबाउट एन ॲक्सिस है ना टचिंग टू इट्स डायमीटर द नॉर्मल ऑफ द डिस्क. किती सोपा क्वेश्चन आहे. 2007ला क्वेश्चन विचारला. कदाचित सगळ्यांना याचं उत्तर आला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नीट वाचा क्वेश्चन. मोमेंट ऑफ इनर्शिया है ना डिस्क आहे, रेडियस आहे, मास M आहे अबाउट एन ॲक्सिस टचिंग डिस्क डायमीटर. ओके. नॉर्मल टू इज द डिस्क. नॉर्मल म्हणजे नॉर्मलचा अर्थ होतो परपेंडिक्युलर. आणि डायग्राम हे डिस्क. आता काही जणांना वाटतं टचिंग डिस्क ॲट हिज डायमीटर, तर लोकांना वाटतं डायमीटरचा क्वेश्चन आहे का? नाही, असा क्वेश्चन आहे. या सेंटरपासून एक ॲक्सिस पास झाली आणि टच करून अशी नॉर्मलचा अर्थ हा होतो. ह्या नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. याचा अर्थ हा आहे म्हणजे H इज इक्वल टू R आहे. आणि ही डिस्क आहे, लक्षात राहू द्या. ही डिस्क आहे बरं. डिस्क आणि रिंग सारखी वाटतं ना म्हणून सांगितलं. ह्या IC आहे सॉरी आणि हा IO एंडपासून असेल तर म्हणजे इथे तुम्हाला IO इज इक्वल टू IC प्लस MH² आहे. आता H म्हणजे R आहे माहिती झालं. IC माहिती याचा हा सर MR²/2 असेल. बरोबर आहे. MR²/2 ICचे आणि हा MR² आहे. मी तुम्हाला आधीच शिकवलेलं आहे. काही लोकांना डायमीटर असं वाटू शकतंय. बघा ॲक्सिस टचिंग द डिस्क ॲट इट्स डायमीटर टच कर दिया असं सांगितलेलं आहे. पण नॉर्मल टू इट्स डिस्क. नॉर्मल म्हणजे कळालं का परपेंडिक्युलर. या डिस्कला ही डिस्कची आहे आणि इथं असे परपेंडिक्युलर एक आणि इथे एक ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे. तर इथं तुम्हाला कळालं असेल हे हाफ एक 1/3/2 असेल. म्हणजे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कधी कधी असले कन्फ्युजन क्वेश्चन असतात, खूप जणांची इथं फसल्या जाऊ शकतात, तर नीट लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया युनिफॉर्म थिन रॉड लेंथ L आहे, मास M आहे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट डिस्टन्स 1 एंड पासून परपेंडिक्युलर टू इट्स लॉन. म्हणजे याचं म्हणणं की रॉड आहे आपल्याकडे. ठीक आहे. असा एक सेंटरमधून ॲक्सिस पास आहे. आता मी आत्ता सांगितला सेंटरमधून ॲक्सिस पास असेल तर फॉर्म्युला आहे ML²/12. काही टेन्शन घेऊ नका. बरं हे किती अंतर आहे पूर्ण? टोटल L आहे. मग सर हे किती आहे बरं? L/2 आहे. पण मला असा ॲक्सिस पास करायचा इकडे ज्याचा अंतर L/3 असलं पाहिजे. बघा एका एंडपासून हे एक एंड आहे. तिथून बघा पॉईंट ॲट अ डिस्टन्स ऑफ L/3 फ्रॉम द 1 एंड. बघा 1 ऑफ इट्स एंड आणि परपेंडिक्युलर. लक्षात येतं. आता मला सांगा
हे अंतर किती असेल, कारण की इथून ऍक्सिसचं अंतर मोजलं जात असतं, इकडलं अंतर नसतात मोजलं. आपल्याला दिलं इथून 1 एंड पासून L/3. आता हे टोटल अंतर किती आहे, L/2 आहे, राईट आहे. याला आपल्याला माहिती नाही x अंतर काढायचं असं मानू, ठीक आहे. आता हे अंतर आहे माझ्याकडे L/3 प्लस x. कळालं का भावा, लक्षात येतं. हे एक एंड पासून तर सेंटरमधून ऍक्सिस पास झालेल्या अंतराचं जे अंतर आहे ते L/2 आहे, ठीक आहे. याच्यात किती गोष्टी आहेत, 2 आहेत. एक हे L/3 आहे सर, बघा इथून L/3 आहे आणि एक x आहे, म्हणजे L/2 हा इकडे गेला तर L/3 हा x आहे, करेक्ट आहे. ओके, म्हणजे x इज इक्वल टू बघा L/2 आणि हा L/3 आहे. तर x इज इक्वल टू, नीट लक्ष घ्या, 3L - 2L 3 दोन्ही 6, बघा 3L 2L. तर किती राहिलं सांगा बरं मग, 3 मधून 2 गेले 1, L/6. म्हणजे हे अंतर मला महत्वाचं होतं. तर L/6 कसं भेटलं, कदाचित तुम्हाला आला असेल. आता पॅरेलल ऍक्सिस थेरम यूज करा. चला सरळ सरळ IC प्लस MH². याच म्हणजे 2 पॅरेलल ऍक्सिस मधलं अंतर जे आहे ते मला H इज इक्वल टू L/6 भेटलं. लक्षात राहू द्या, x म्हणजेच H आहे. आता सेंटरमधून ऍक्सिस पास झाला तर फॉर्म्युला काय आहे, ml²/12 आहे सर. हा m आहे आणि हा L/6 आहे. चला स्क्वेअरिंग करू आपण. IO इज इक्वल टू ml²/12, हा ml²/36. याला 36 बनवता येईल, न्यूमरेटर इक्वल करून घेऊ आपण. IO 3ml², 36. कळालं का, बघा 12×3=36 लक्षात आलं असेल. हा ml²/36. आता बेस इक्वल असेल तर न्यूमरेटरची ॲडिशन, इथं 3 आहेत, इथं काहीच नाही म्हणजे 1 असते, म्हणजे 4ml²/36. चला 9 जा का, तर IO इज इक्वल टू ml²/9. ml²/9. बी ऑप्शन इज करेक्ट आहे. मला असं वाटतं की सगळ्यांना सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होत असतील तर नक्की शेअर करा. ही PDF PGMN ॲपवर फ्री स्टडी मटेरियलमध्ये भेटतं, तर तेवढं एक लक्षात ठेवायचं आहे. आणि ही PDF तुम्ही निश्चित घ्या, तुम्हाला लक्षात येईल. भेटू अशाच पुन्हा मोटिवेशन सेशनसोबत. जाता जाता एक मला फार छान एक सेंटेन्स आठवतंय किंवा एक कविता आहे, कविता म्हणली तरी चालते त्याला, ठीक आहे. भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये तर्पण की भूमि है, अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद कोई हमारे अस्थियों को कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. नीचे लिखना है भारत माता की जय. जय हिंद, जय भारत.